प्रिन्सिपल ऑफ क्रॉप अँड क्रॉप सीजनकडे आपल्याला जायचं आता. पुढचा पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ क्रॉप अँड क्रॉप सीजन. काय बरं का, आता बघू एक एक करून. तर क्रॉप सीझनबद्दल आपल्याला काय काय कळायला भेटतं की जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सीझन आहेत आपल्याकडे. जसं की पिकं वेगवेगळ्या प्रकारची पिकं पण आहेत, सीझन पण वेगवेगळे आहेत. जसं की आपण मेजरली बघायला गेलो तर आपल्याला 2-3 सीझन दिसायला भेटतात. जसे काय, जर मी क्लासिफिकेशन ऑफ सीझन करायला गेलो की क्लासिफिकेशन बेस ऑन क्रॉप सीझन सांगा. सो क्लासिफिकेशन बेस ऑन सीझन क्रॉप सीझन. तर त्याच्यावरती आपल्याला प्रकार दिसायला भेटतात 3. कोणकोणते? 1, 2 हा 3. पहिला आहे रब्बी क्रॉप, दुसरा आहे खरीप क्रॉप, राईट. आणि एक असते पेरिनियल क्रॉप. अजून आहेत ते पेरिनियल क्रॉप. आणि एक असतो 8 मंथ क्रॉप, राईट. सो 8 मंथ क्रॉप, पेरिनियल क्रॉप, रब्बी क्रॉप, खरीप क्रॉप असे 4 प्रकार दिसायला भेटतात क्लासिफिकेशन बेस ऑन द क्रॉप सीझन. सो क्लासिफिकेशन बेस ऑन द क्रॉप सीझन झाले. नंतर हे झालेत. नंतर पुढचा असतो आपला ॲग्रिकल्चर क्लासिफिकेशन. ॲग्रिकल्चर क्लासिफिकेशन. आता क्रॉपचं आपण क्लासिफिकेशन करत चाललो आहे क्रॉपसाठी. सो ॲग्रिकल्चर क्लासिफिकेशन सांगितलं. दुसरं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द क्रॉप सीजन. आता ॲग्रिकल्चर याच्यामध्ये काय काय येतात, जसं की फील्ड क्रॉप काय सांगतो मी, फील्ड क्रॉप आहे, राईट. नंतर दुसरा आहे कमर्शियल क्रॉप. तिसरा ऑइल सीड क्रॉप. नंतर हॉर्टिकल्चर क्रॉप. नंतर प्लांटेशन क्रॉप, फॉर्टेज क्रॉप, नंतर मिसनेलियस क्रॉप. असे ॲग्रिकल्चर क्रॉप आहेत. जसे नावं दिसतील आपण तेवढे घेऊ शकतो, ठीक आहे. तो फील्ड क्रॉप म्हणजे काय, म्हणजे आता शेतामध्ये उगवणारे फील्ड क्रॉप कोणकोणते असतील. फील्ड क्रॉप जर बघायला गेलो, व्हीट आहे, राईस आहे, मेज आहे, बार्ली आहे, ओट्स आहे, नंतर ग्रेट मिलेट आहे, स्पाईक आहे, ग्राम आहे, पल्स आहे. जे आपण शेतामध्ये उगवतो, आपल्या नजरेला ज्या काही जे पिकं दिसत आहेत त्याला फील्ड क्रॉप म्हणून द्यायचं, जास्त डोकं लावायचं नाही, राईट. तो व्हीट, राईस, मेज, बार्ली काहीतरी तिकडचे आहेत, बार्ली, ओट्स, ग्रेट मिलेट, स्पाईक, ग्राम म्हणजे आपला हरभरा, पल्सेस असे डाळी जे असतील त्या सगळ्या. ते झाले फील्ड क्रॉप. कमर्शियल क्रॉप. आता कमर्शियल क्रॉपमध्ये काय काय येते, शुगर केन येते, कॉटन येते, टोबॅको येते, नंतर शुगर बीट येते, रताळू येते, साखर येते, कॉटन येते, टोबॅको येते, तंबाखू येते, राईट. का हे कमर्शियल क्रॉप झाले. सो दिस इज कमर्शियल क्रॉप. महत्त्वाचे काय लिहून द्या. नंतर ऑइल सीड म्हणजे कोणत्या, तेल ज्याच्यापासून भेटतात ते पिकं. मग तेल कशापासून भेटणार आहे, ग्राउंडनट झालं, सिसम झालं, लिनसीड झालं, कास्टर झालेत, मस्टर्ड झालेत, बरेचसे आहेत ऑइल सीड क्रॉप, राईट. सो ऑइल सीड क्रॉपबद्दल झालं. एका वाक्यात लिहायचं बाबा तेल हे करणारे. नंतर हॉर्टिकल्चर क्रॉप सांगितलं आहे. हॉर्टिकल्चर क्रॉप काय माहीत, ठीक आहे. तुम्ही हॉर्टिकल्चर मे बी ते याच्याबद्दल व्हिजिटेबल क्रॉप्स, हॉर्टिकल्चर क्रॉपबद्दल या व्हिजिटेबल क्रॉप्स, फ्लॉवर क्रॉप्स, ठीक आहे. फ्लॉवर क्रॉप्स, व्हिजिटेबल क्रॉप्स हे झाले हॉर्टिकल्चर क्रॉप्स, राईट. पुढचा असतो प्लांटेशन क्रॉप. आता प्लांटेशन क्रॉप कोणते, प्लांटेशन क्रॉपमध्ये आहे टी, कॉफी, नंतर कोकोनट, ठीक आहे. कोकोनट आहे, रबर, ठीक आहे. टी, कॉफी, कोकोनट, रबर असे दिसतात प्लांटेशनमध्ये. फॉर्टेजमध्ये काय, फॉडर आहे, ग्रास, फॉडरमध्ये काय, जनावरांना खाण्यासाठी जे असणारा जो चारा असतो तो झाला फॉर्टेज क्रॉपमध्ये फॉडर ग्रास, ठीक आहे, ते झालं. अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर क्रॉप झाले. क्लासिफिकेशन बेस ऑन द सीझन करायला गेलो तर रब्बी, खरीप, पेरिनियल आणि 8 मंथ कोणकोणते आहेत. तुम्हाला क्वेश्चन विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग आर द रब्बी क्रॉप ऑर विंटर क्रॉप, राईट. रब्बी क्रॉपला जर का मी विंटर क्रॉप म्हणतोय तर याचा अर्थ लक्षात ठेवायला सोपी बात झाली. रब्बी क्रॉपला आपण विंटर क्रॉप म्हणतो. बघा आता खरीप क्रॉप कुठून असतो, 1 एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत, समथिंग 30-31 सप्टेंबर काय असेल ते 30 सप्टेंबरपर्यंत, राईट का. तो आपल्याला दिसायला भेटतो 1 एप्रिलपासून 30 सप्टेंबर. हा जो काही टायमिंग असतो हा झाला आपला खरीपचा. तो खरीप सीझन आपल्याला दिसायला भेटत असतं. एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत, एप्रिलच्या स्टार्टपासून सप्टेंबरच्या एंडपर्यंत एवढा जो काही टाईम असतो हा खरीप सीझन असतो. नंतर सप्टेंबरचा पुढचा ऑक्टोबरपासून पुढचा जेवढा काही टाईम असेल तो रब्बी आपला झाला. रब्बी म्हणजे आपण विंटर म्हणून देतो, राईट. मग आता विंटरमध्ये कोणकोणती पिकं लावतो बरं का आपण. आपल्याकडे जर बघायला गेलो तर आपण लावतो गहू लावतो, राईट. आपल्याकडे जर बघायला गेलो थंडीमध्ये तर आपण गहू लावतो, गहू लावतो, हरभरा लावतो आपण, ग्राम, हरभरा लावतो. नंतर आपण लावतो पोटॅटो पण लावतात थंडीमध्ये, पोटॅटो लावतात, ग्राम लावतात, व्हीट लावतात, पोटॅटो लावतात, पीस लावतात, राईट. वाटाणा पण लावतात.
नंतर टोबॅको तिकडे पलीकडे कुठे दुसऱ्या याच्यामध्ये टोबॅको दिसायला भेटेल, ठीक आहे, टोबॅको झालं. नंतर लिनसीड, हे शब्द लक्षात राहू द्या, लिनसीड. आणि नंतर काय येईल, बार्ली अँड मस्टार्ड, MUST, मस्टार्ड, राईट. या अशा पद्धतीचे जे काही आहेत आपल्याला विंटर क्रॉप्स दिसायला भेटतात, त्याला आपण रब्बी क्रॉप म्हणतो. खरीप क्रॉप और मान्सून क्रॉप. खरीपलाच काय म्हणतो आपण, मान्सून क्रॉप पण म्हणतो. तर मान्सून क्रॉप, आता मान्सून क्रॉप कुठे काय काय दिसेल बरं का, मान्सून क्रॉपमध्ये काय काय, मान्सून क्रॉपमध्ये आहे राईस, सगळ्यात जास्त पाणी लागणारे. सो राईस मान्सून क्रॉप, राईट. राईस. नंतर स्पाइक मिलेट. या राईसबद्दल एक गोष्ट लक्षात राहू द्या, राईस जी आहे ना, राईस अशा ठिकाणी लावायची, की जिथं 2 ते 3 मीटरच्या डेप्थवरती राईसचे जे मुळं आहेत ना, त्याच्या खाली 2 ते 3 मीटरवरती वॉटर टेबल असायला पाहिजे, राईट. वॉटर टेबल असायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण राईसला लावतो. नंतर ग्रेट मिलेट, पल्सेस, डाळी पण लावतो आपण याच्यामध्ये, कोणत्या, खरीप क्रॉपमध्ये. सो पल्सेस झालेत. ग्राउंड नेट काहीतरी, ग्राउंड नेट. सो ग्राउंड नेट झालेत, पल्सेस झालेत, ग्रेट मिलेट, राईट. हे एक्झाम्पल झालेत त्याचे खरीपचे. आता पुढचा पेरिनियल क्रॉप. पेरिनियल क्रॉपमध्ये काय असते, पेरिनियल क्रॉपमध्ये आता वार्षिक पिकं जर बघायला गेलो तर पेरिनियल क्रॉपमध्ये आपल्याला काय काय दिसायला भेटतं, शुगर केन आहे, बरोबर. शुगर केन, पेरिनियलमध्ये शुगर केन लिहिणार तुम्ही, शुगर केन असणार. नंतर आपण बघतो फ्रूट्स असतात, काही फळं असतात, राईट का, त्या फळांना पण 1 वर्ष लागून जातो, शुगर केन, फ्रूट्स. नंतर व्हेजिटेबल, काही भाज्या पण असतात, त्यांना 1 वर्ष लागून जातात, राईट. सो एक्झाम्पल ऑफ पेरिनियल क्रॉप्स आर द शुगर केन, फ्रूट्स अँड द व्हेजिटेबल्स. हे 3 एक्झाम्पल आपण पेरिनियल क्रॉपमध्ये लिहून द्यायचं. आता पुढचा जो काही असतो आपला, तो असतो आपला आता 8 मंथ. याच्यावरती क्वेश्चन दिसेल, 8 मंथची पिकं कोणकोणती असतात. सो 8 मंथची पिकं असतो, सगळ्यात इम्पॉर्टंट आपण कॉटन जो असतो, तो कॉटन आपला 8 मंथ असतो, ठीक आहे. सो 8 मंथ पिकांमध्ये कॉटन आपण हे करतो. अशा पद्धतीने झाले क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द क्रॉप सीझन. तो क्रॉप सीझनवरून आपण हे प्रकार पाडून टाकले, राईट. तर नंतर अजून झाले ते सगळे, हे 2 प्रकार आपले महत्त्वाचे होते, हे 2 प्रकार आपण बघून घेतले. आता पुढचं आपण बघूया, काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपण बघू आता काय काय आहेत. सो इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत आता महत्त्वाच्या, त्याच्यापैकी पहिली टर्म आहे क्रॉप रेशो. आता क्रॉप रेशो म्हणजे काय बरं का, क्रॉप रेशो काय असतो, क्रॉप रेशो असतो एरिया इरिगेटेड, एरियाबद्दल बोलतो आहे मी, एरिया इरिगेटेड इन रब्बी सीझन, एरिया इरिगेटेड इन रब्बी सीझन टू दी एरिया इरिगेटेड इन खरीप सीझन, राईट का. सो रब्बी बाय खरीप, पण एरिया इरिगेटेड म्हणायचं, एरिया इरिगेटेड इन रब्बी सीझन बाय द एरिया इरिगेटेड इन द खरीप सीझन. या दोघांचा रेशो जो असतो तो आपला क्रॉप रेशो असतो, त्याला आपण क्रॉप रेशो म्हणतो, राईट का. सो एरिया इरिगेटेड इन रब्बी सीझन टू दी एरिया इरिगेटेड इन खरीप सीझन, या दोघांचा रेशो असतो क्रॉप रेशो, राईट. आता आपण ही आणि हा रेशो झाला, हा क्रॉप रेशो झाला, आणि हा क्रॉप रेशो जो काही आहे, हा जवळजवळ आपल्याला किती लागणार, हा झाला क्रॉप रेशो. आता आपल्याला दुसरी टर्म बोलायची, दुसरी टर्म म्हणजे या वाक्याला कंटिन्यूशन करायचं आहे. आता मला सांगा, एरिया इरिगेटेड इन रब्बी, एरिया इरिगेटेड इन खरीप. तुम्ही मला उत्तर द्या की पाणी कोणत्या याच्यामध्ये जास्त लागेल आपल्याला, कोणत्या सीझनमध्ये पाणी आपल्याला जास्त लागेल, रब्बीमध्ये का खरीपमध्ये. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ खरीप, म्हणजे खरीप क्रॉपची वॉटर रिक्वायरमेंट जास्त असेल का रब्बी क्रॉपची जास्त असेल. बघा, खरीप क्रॉप जो आहे, खरीप क्रॉप, त्या खरीप क्रॉपची रिक्वायरमेंट जी असते, खरीप क्रॉप म्हणजे आता खरीप क्रॉप कोणता, राईस झाला. आता तुम्ही विचार करा, राईस जर खरीप क्रॉप आहे म्हणजे राईसला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे. याचा अर्थ खरीप क्रॉप जे आहे, जे आपण पावसाळ्यामध्ये लावतोय, त्यांची रिक्वायरमेंट काय असते, जास्त असते. त्यांची रिक्वायरमेंट पाण्याची काय असते, जास्त असते. म्हणजे मी बोलताना काय बोलणार की खरीप जे काही पिकं आहेत, त्या खरीप पिकांची वॉटरची रिक्वायरमेंट जास्त असते, ठीक आहे. वॉटरची रिक्वायरमेंट खरीप पिकांची जास्त आहे रब्बीपेक्षा. मग कितीवर का आपण म्हणू शकतो, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द खरीप क्रॉप इज 2 to 3 times मोर दॅन दॅट ऑफ द रब्बी क्रॉप. तर हे वाक्य तुम्ही लिहून घ्या. एक तर क्रॉप रेशो सांगितला, क्रॉप रेशो काय असतो, ॲक्च्युली आपल्याला मागच्या वेळेस लिहिताना गडबड झाली असेल, इथं आपण क्रॉप रेशो 2 to 3 लिहून दिला आहे, राईट. तो क्रॉप रेशोला फक्त आपण काय बोलू, अशा पद्धतीने म्हणू की क्रॉप रेशो इज द एरिया इरिगेटेड इन द रब्बी सीझन टू द एरिया इरिगेटेड इन द खरीप सीझन, राईट. सो आर के शब्द लक्षात राहू द्या, आर के, राईट. आणि इथं काय बोललो आता मी की वॉटर रिक्वायरमेंट खरीपमध्ये जे की पाण्याची रिक्वायरमेंट असते ती जास्त असते दॅन द रब्बी. हे एक वाक्य तुम्ही लिहून घ्या, पण किती जास्त असते ते पण लिहून घ्या. वॉटर रिक्वायरमेंट इन द खरीप सीझन इज 2 to 3 times
दॅन द रब्बी सीझन. सो के वाटर इज इक्वल टू 2 to 3 times ऑफ द रब्बी वॉटर, राईट. अशा पण तुम्ही काहीतरी लक्षात ठेवा. हे वॉटर रिक्वायरमेंट आणि एरियाबद्दल आपण बोललो. हे पॉईंट झालेत. पुढचा पॉईंट काय असतो आता पुढचा पॉईंट आहे आपला ड्युटी अँड डेल्टा. या टर्मकडे जाऊ आपण. तो ड्युटी अँड डेल्टा काय बघू. आता ड्युटी आणि डेल्टाबद्दल बघू. ड्युटी काय असती डेल्टा काय असते एक एक करून बघू आपण. आता पहिले घेऊया डेल्टा म्हणजे काय बरं का. डेल्टा म्हणजे सगळ्यात अगोदर हे ड्युटी आणि डेल्टा घेण्याच्या अगोदर बेसिक टर्मिनॉलॉजी आहे ते बघू. जसं की क्रॉप पिरियड आहे, बेस पिरियड आहे. हे पण शिकून घेऊ म्हणजे त्याच्यावर सोपंच आहे. क्रॉप पिरियड म्हणजे काय, पिकांना लावलं मी, ठीक आहे, पिकं जिथपर्यंत जमिनीमध्ये आहेत, आपल्या जमिनीमध्ये पिकं ज्या टाईमपर्यंत म्हणजे लावणीपासून कापणीपर्यंत जो काही पूर्ण टाईम आपल्याला दिसायला भेटत असतो त्याला म्हणतो आपण क्रॉप पिरियड. सो क्रॉप पिरियड म्हणजे काय आहे, क्रॉप पिरियड म्हणजे लावणीपासून तर कापणीपर्यंत जो टाईम असतो त्याला आपण क्रॉप पिरियड म्हणून देत असतो, राईट. हा क्रॉप पिरियड आपला झाला. नंतर बेस पिरियड काय असतो बरं का. हा झाला क्रॉप पिरियड. बेस पिरियड म्हणजे काय, या पिकाला तर आपण लावलं पण पहिलं पाणी दिल्यापासून शेवटचं पाणी दिल्यापर्यंत जो काही टाईम असतो त्याला म्हणून देतो आपण बेस पिरियड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बेस पिरियड जे आहे ते बेस पिरियड नेहमी कमी असणार क्रॉप पिरियडपेक्षा. कारण की पहिले पाणी देणं आणि शेवटचं पाणी देणं. आता मला सांगा, जेव्हा आपण कापणी करतो, कापणी करण्याच्या अगोदर पाणी देतो का? बिलकुल पण नाही. कापणी करण्याच्या खूप अगोदर पाणी आपण दिलेलं असतं. याचा अर्थ पहिलं पाण्यापासून शेवटचं पाण्याचा जो काही टाईम असतो याला म्हणून देतो आपण बेस पिरियड. आणि बी लावल्यापासून कापण्यापर्यंतचा जो टाईम असतो त्याला म्हणतो आपण क्रॉप पिरियड. सो बेस पिरियड आणि क्रॉप पिरियडमध्ये क्रॉप पिरियड आपला मोठा असताना आपल्याला दिसत असतो, तो क्रॉप पिरियड बेस पिरियड झाला. आता बघू आपण डेल्टा. तो डेल्टा काय असतो बरं का. डेल्टा म्हणजे काय की पीक लावल्यापासून पीक लावल्यापासून त्याला पहिलं पाणी दिलं, दुसरं पाणी, तिसरं पाणी, शेवटचं पाणी दिलं. तो मी पाणी देतोय. आता हे पाणी जे काही देतोय आपण, समजा आपण म्हणून सरफेस इरिगेशन आपण करतोय, तर काहीतरी डेप्थचं मी वॉटर त्याला देत असतो. सो टोटल डेप्थ ऑफ द वॉटर फ्रॉम दी पहिल्या फर्स्ट वॉटरिंगपासून लास्ट वॉटरिंगपर्यंत जेवढ्या डेप्थचं मी पाणी दिले असेल, सेंटीमीटरमध्ये मीटरमध्ये जे असेल ते, तर जेवढ्या डेप्थचं मी पाणी दिलं असेल त्याला म्हणून देतो आपण डेल्टा. सो डेल्टा इज नथिंग बट दी टोटल डेप्थ ऑफ द वॉटर फ्रॉम दी फर्स्ट वॉटरिंग टू द लास्ट वॉटरिंग, राईट का, इन सेंटीमीटरमध्ये. तर ते जे काही असतं त्याला म्हणतो आपण डेल्टा. हा डेल्टा आपल्याला दिसायला भेटत असतो राईससाठी हा डेल्टा असतो 120 सेंटीमीटर. नंतर शुगरकेनसाठी 90 सेंटीमीटर, शुगरकेनसाठी 90 सेंटीमीटर. वीटसाठी तो असतो आय थिंक 40 सेंटीमीटर. वीटसाठी 40 सेंटीमीटर आहे. पीस असतो, त्या पीससाठी आहे 15 सेंटीमीटर. सगळ्यात कमी पीससाठी असतो, तो पीससाठी 15 सेंटीमीटर आहे. गहूसाठी 40, गहू बाजरी यांच्यासाठी 40 सेंटीमीटर, राईट. गहू बाजरीसाठी 40 सेंटीमीटर. मक्का पण जवळजवळ 40 का 45, मक्क्यासाठी 45 सेंटीमीटर, गहू बाजरीसाठी 40 सेंटीमीटर, राईट. आणि नंतर पीससाठी 15 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण बघून घेतो. व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊन घ्या. शुगरकेन आणि याच्याबद्दल डेल्टाच्या व्हॅल्यू आपण लक्षात घेऊन घेत असतो. हे डेल्टाबद्दल झालं. पुढचा पॉईंट काय असतो आता, हे डेल्टा झालं. आता ड्युटीबद्दल बघू. सो डेल्टा आपण ऑलवेज मेजर करूया सेंटीमीटरमध्ये. सो ही व्हॅल्यू मी सेंटीमीटरमध्ये तुम्हाला सांगून दिल्या. आता असतो आपला काय ड्युटी. सो ड्युटी या ड्युटीला आपण सोपं करून टाकायचं, खूप जास्त अवघड नाही करायचं. सोपं काय करायचं की बाबा एवढा हा एरिया आहे, राईट. हा एरिया आहे. आता जो पण कोणता एरिया असेल, हा एरियाला मी हेक्टरमध्ये कन्वर्ट करूचा येईल मला, राईट का. समजा मी याला मेजर करून टाकलं मीटर स्क्वेअरमध्ये, पण याला जर 10⁻⁴ने जर मी मल्टिप्लाय केलं तर मला हा एरिया हेक्टरमध्ये होताना दिसेल. मग जो काही एरिया आहे त्याला कन्वर्ट करून घ्यायचं हेक्टरमध्ये, राईट. हेक्टरमध्ये आला. आता या एरियामध्ये आपण लावलेलं काही ना काही पीक लावलेलं आहे. मग आपल्याला कळेल काय बरं का, की हे जे काही शेत आहे, या शेतामध्ये आपण पीक लावलेलं आहे, याच्या पहिल्या पाण्यापासून तर शेवटच्या पाण्यापर्यंत याला टोटल काही ना काही पाणी लागून जाईल, बरोबर. समजा आपण म्हणूया की याला काहीतरी पाणी लागेल, राईट. सो आपण क्यूसेकमध्ये म्हणू त्याला. क्यूसेकमध्ये म्हणजे काय, म्हणजे आपण जे काही पाणी प्रोव्हाइड करतो पर्टिक्युलरली टाईमसाठी देतोय. आपण काहीतरी व्हॅल्यूम जो प्रोव्हाइड करतो आपण पर्टिक्युलर टाईमसाठी देतोय. त्यामुळे हा झाला आपला क्यू डिस्चार्ज, राईट. क्यू डिस्चार्ज जो काही असेल त्याला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करता येईल आपल्याला, म्हणजे मीटर क्यूब पर सेकंदमध्ये कन्वर्जन आपल्याला करता येईल. जे काही वॉटर जेवढा काही टाईम असेल, व्हॅल्यूम आणि टाईम या दोघांचं कन्वर्जनला आपण मीटर क्यूब पण सेकंदमध्ये नेणार, राईट. म्हणजे आता बोलताना मी काय बोलणार की जे काही आपलं हे शेत आहे,
या शेतामध्ये या शेताची जी काही एरिया आहे, एरियाला कन्वर्ट करून टाकलं मी कशामध्ये, या एरियाला कन्वर्ट करून टाकलं मी हेक्टरमध्ये, राईट. एरियाला कन्वर्ट करून टाकलं आपण आता कशामध्ये, हेक्टरमध्ये. आपल्याला बघायचं आहे काय की हे हेक्टर आणि हे क्युमेक, राईट, या दोघांमध्ये रिलेशन काय आहे की आपल्या एवढा क्युमेक जो काही आहे, जसं की काय त्याचा ड्युटी इज इक्वल टू मला म्हणतात हेक्टर पर युनिट क्युमेक, हे युनिट आहे. आता याच्यावरून आपण जाऊ शकतो ड्युटीचा मिनिंग काय होतो. याचा मिनिंग असा होतो की शेतामध्ये तुम्ही जे काही पाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे एक पीक आहे कोणतं तरी, छोटंसं वावर मोठंसं वावर काय असेल ते वावर असू द्या, त्याच्यामध्ये पीक लावलेलं आहे. पहिल्या पाण्यापासून शेवटच्या पाण्यापर्यंत तुम्हाला एवढा व्हॅल्यूम लागला आहे पर्टिक्युलर टाईमसाठी, राईट का. मग त्याचं कन्वर्जन तुम्ही मीटर क्यूब पर सेकंडमध्ये करू शकतात, राईट. मग एवढा एरिया तुम्ही इरिगेट केला, एवढा एरिया इरिगेटेड केला, किती याच्यापासून, तर एवढ्या याच्यापासून, एवढ्या व्हॅल्यूमपासून, राईट का. असं बोलू शकतो ना मी की 2 एकरचा वावर आहे. आता हेक्टर असू द्या किंवा 2 हेक्टर म्हणू, 2 हेक्टरचं वावर आहे आणि त्याला मला 2 हेक्टरच्या वावराला मला एवढं व्हॅल्यूम लागलेलं आहे. किती, 1000 मीटर क्यूब एवढं व्हॅल्यूम लागलेलं आहे. किती टाईमसाठी, आपण टाईम पण मेन्शन करून देऊ बाबा की एवढ्या टाईमला मी पाणी अप्लाय केला होता, तो आपण तो टायमिंग पण मेन्शन करून देत असतो. तर तेवढा टाईम जर आपल्याला लागला होता, तर मला सांगा व्हॅल्यूम आहे तुमच्याकडे, टाईम आहे, तर तुम्ही त्याच्यावरून क्यूसे काढू शकतात. तो देअरफॉर ड्युटी इज नथिंग बट दी व्हॉट, एरिया इरिगेटेड, राईट का. आपण म्हणतो एरिया इरिगेटेड इन हेक्टर, बाय दी 1 क्युमेक ऑफ वॉटर, राईट का. सो 1 क्युमेक ऑफ वॉटरपासून एरिया इरिगेटेड झालेला जो काही आपण असं बोलतो, म्हणजे त्याचं कन्वर्जन करतोय मी. जो काही एरिया असेल त्याला हेक्टरमध्ये कन्वर्ट करतोय, जेवढं काही पाणी त्याला दिलेलं आहे पर्टिक्युलर टाईमसाठी त्याला क्युमेकमध्ये हे करून टाकतोय, आणि या दोघांचा रेशो जेव्हा मी घेऊन घेतो मला ड्युटी भेटून जात असते, राईट. मग आता आपल्याला दिसायला भेटेल बरं का की जर समजा या ठिकाणी या वावरामध्ये समजा छोटंसं वावर आहे, हे एवढंच वावर आहे, या ठिकाणी जर राईस मी लावला असता, जमीन तेवढीच आहे, पण त्याचा क्यूसेक जो काही आहे ना तो वाढून जाईल. म्हणजे मला काय दिसायला भेटेल की हा जो काही आहे ना, याचा एरिया एवढाच आहे, एरिया आपल्याला एवढा दिसायला भेटतोय, पण याचा क्यूसेक आपल्याला काय दिसायला भेटेल, वाढताना दिसायला भेटेल. जसं की काय, एरिया एवढाच आहे हा एरिया, राईट, हा एरिया एवढाच आहे राईससाठी, हा सेम एरिया एवढा व्हीटसाठी, सेम एरिया एवढा टीसाठी, असं म्हणू शकतो आपण 3-4 पिकं. तर इकडे सगळ्यात जास्त मला पाणी लागते, सगळ्यात जास्त पाणी मला लागते, याचा अर्थ मला सगळ्यात जास्त मीटर क्यूब व्हॅल्यूम मला लागते, राईट. सो सगळ्यात जास्त पाणी मला या वावरासाठी द्यायला लागते, राईट. जर मला टायमिंग म्हणू आपण, टायमिंग सगळ्यांसाठी 4-4 महिन्याचे, 4-4 महिन्याचे, आणि फ्रिक्वेन्सी पण सगळ्यांची सेमच आहे. मग आपल्याला कळायला भेटेल की या ठिकाणी व्हॅल्यूम आपल्याला जास्त द्यायची गरज पडून जाते त्या पर्टिक्युलर टाईमच्या याच्यामध्ये. सो मला दिसायला भेटेल याचा क्यूसेक जास्त असणार, जमीन तेवढीच आहे. सो जमीन डिवाइड बाय क्यूसेक जर करायला गेलात, याचा क्यूसेक जास्त आहे, त्यामुळे याची ड्युटी जी काय आहे ती ड्युटी काय दिसायला भेटेल, मला कमी दिसायला भेटेल. तर याची ड्युटी मला कमी दिसायला भेटते, ठीक आहे. सो क्यूसेक जास्त आहे, ड्युटी कमी दिसायला भेटत असते. मग आपण बोलताना आपण काय म्हणून घेऊ आता की ज्याचा, आता बघा ना, डेल्टा म्हणजे काय होता, पाण्याची उंची होती. कॉमन सेन्स आहे. मला एक बात सांगा तुम्ही, जसं की एरिया इंटू डेप्थ जर मी केली, एरिया इंटू डेप्थ जर केली तर मला काय भेटून जाईल बरं का, एरिया इंटू डेप्थ जर केली तर मला व्हॅल्यूम भेटून जाईल, राईट. हा व्हॅल्यूम झाला. पर्टिक्युलरली पर युनिट टाईम जर केला तर मला क्यूसेक पण भेटून जाईल, क्यूसेक काय असेल तो क्यूसेक मला भेटून जाईल. आणि हा जो काही क्यूसेक झाला, एरिया डिवाइड बाय क्यूसेक जर मी केला तर मला काय भेटून जाते, ड्युटी भेटून जात असते. सांगायचं तात्पर्य काय आहे, मेन पॉईंट काढून फेकू आपण त्याच्यामध्ये. ड्युटी काय असते बाबा, एरिया इरिगेटेड इन द, आपण याला टेक्निकली बोलायला गेलो तर एक क्यूसेक एवढ्या याच्यापासून किती हेक्टर एरिया आपण इरिगेट केला, राईट का. या रेटने आपण किती एरिया इरिगेट केला याला म्हणतो आपण ड्युटी. आणि ड्युटीचा फॉर्म्युला अशा पद्धतीने डी इज इक्वल टू एरिया इरिगेटेड एरिया डिवाइड बाय क्यूसेक, दॅट इज एरिया इन हेक्टर डिवाइड बाय क्यूसेक. एवढा पॉईंट जर लक्षात राहिला तर आपल्याला बराचसा पॉईंट कवर होऊन जातो. बरं, जसं की काय आता बघू एक करून. आता ड्युटीची व्हॅल्यू आहे. आता ड्युटीची व्हॅल्यू आपण बघितलेली असतात याच्यासाठी, डेल्टा दिला आहे सगळं आपल्याला. ड्युटीच्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता ड्युटीच्या व्हॅल्यू तुमच्याकडे पण असतील, त्यामागं आपण लिहिल्या होत्या ड्युटीच्या व्हॅल्यू. ज्याचा डेल्टा मोठा आहे त्याची ड्युटी कमी आहे, बरोबर का. त्याचा डेल्टा मोठा आहे त्याची ड्युटी आपल्याला कमी दिसायला भेटते. जसे की राईसची ड्युटी सगळ्यात कमी आपण बघितली होती, डेल्टा जास्त आहे त्यामुळे. मग आता ड्युटी इज इक्वल टू एरिया डिवाइड बाय क्यूसेक मी म्हणतोय. आता आपण समजून घेऊ की नेमकी ड्युटी आपली काय असायला पाहिजे, राईट का. ड्युटी आपली काय असायला पाहिजे, कुठे ड्युटी काय असते ते आपण समजून घेऊ. जसं की काय बरं का, समजा एक कॅनल सिस्टीम आहे, हे शेत आहे, इथे कुठेतरी कॅनल सिस्टीम आहे, इथून मोठा कॅनल जातो, राईट, इथून मोठा कॅनल जातो, तिथून छोटा कॅनल जातो, छोट्या कॅनलपासून असा एक काहीतरी कॅनल येतो, राईट, असा कॅनल काहीतरी येतो, हा कॅनल इकडे चालला, आणि तिथून आपण पाणी जे काही आहे वावरामध्ये आणतो. आता मला सांगा, जर समजा हे वावर आपण डायरेक्टली या कॅनलला जर जोडलं असतं इथं,
तर सगळं पाणी एकदम जास्त क्यूसेक, इथं क्यूसेक जास्त होतं ना. आपल्याला माहिती आहे की मेन कॅनल जो असतो, मेन कॅनलचा क्यूसेक जास्त असतो. ब्रांचचा क्यूसेक जो काही असतो तो ब्रांचचा क्यूसेक पण जास्त होतो. कितीपेक्षा जास्त असतो? 30 क्यूमेक. 30 क्यूमेकपेक्षा जास्त असतो ब्रांचचा. मग 30 क्यूमेकपेक्षा जास्त आहे ब्रांचचा. जर का समजा हे वावर आपण डायरेक्ट इथं म्हणजे कॅनलचं पाणी डायरेक्टली जर का समजा इथून इथपर्यंत न आणता, असं न आणता डायरेक्टली हे वावर जर इथं लावलं तर आपल्याला कळेल की मेन कॅनलजवळ त्याला सगळ्यात जास्त क्यूसेक दिसायला भेटेल. म्हणजे सगळ्यात जास्त पाणी कमी टाईममध्ये जास्त पाणी वावरामध्ये जाताना भेटेल. याचा अर्थ काय होतोय की मेन कॅनलजवळ जेव्हा आपण या वावरला लावू, आपण एक हे लावतोय हां, आपण लक्षात ठेवतोय काय बघा, गमत बघा. जर का समजा आपण बोलतोय की ड्युटी ॲट दी हेड ऑफ कॅनल, हेड ऑफ कॅनलला ड्युटी काय असते असा प्रश्न आहे आपल्याला, की ॲट द हेड ऑफ द कॅनल ड्युटी काय असते. याचा अर्थ काय की डायरेक्टली वावराचं पाणी जे काही आहे, वावरामध्ये जे काही पाणी आहे ना, मेन कॅनलपासून जर का वावरामध्ये आपण पाणी सोडलं तर त्याचं काय होणार आहे. मग आपल्याला कळेल की सगळ्यात जास्त पाणी वावरामध्ये जाईल, म्हणजे त्याचं सगळ्यात जास्त क्यूसेक त्याचं जास्त असणार आहे. मग क्यूसेक जर का समजा त्याचा जास्त असेल, ड्युटी काढायची आपल्याला, ड्युटी क्यूसेक जर त्याचं जास्त असेल तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, ड्युटी इज इक्वल टू हेक्टर पर युनिट क्यूसेक. राईट. मग मला सांगा क्यूसेक त्याचा जास्त आहे, जर क्यूसेक त्याचा जास्त आहे तर ड्युटी त्याची काय असणार, कमी असणार. म्हणून आपण काय बोलून देतो, आपण बोलतो की ॲट द हेड ऑफ द मेन कॅनल, ॲट द हेड ऑफ द मेन कॅनल ड्युटी आपली काय असती, ड्युटी आपली कमी असते. सो ड्युटी आपली कमी असते ॲट द हेड ऑफ द मेन कॅनल. राईट. तो याच्यावरती ड्युटी आपली कमी असते. पुढचा पॉईंट आपण जातो आता इथे या ठिकाणी. तो इथं पण आपल्याला काय दिसायला भेटेल, क्यूसेक आहे काहीतरी, इथं पण आपल्याला ड्युटी जी आहे ती कमी दिसायला भेटेल. मग याचा अर्थ आपल्याला कळेल की जर का समजा आपण बांधावरती असं इथून पाणी आणून 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 असं पाणी आपण आणलं, तर इथं जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला कळेल की मेन कॅनलमधून पाणी निघत होतं 40 क्युमेकचं 40 क्युमेकचं पाणी मेन कॅनलमधून निघत होतं बाहेर. पण बांधावरती जे काही पाणी आलं आहे आउटलेटमधून, आपण इथं आता ॲट द फील्डमध्ये जे पाणी येईल त्याचा क्यूसेक कमी असणार आहे. बरोबर. एका सेकंदामध्ये किती पाणी निघेल बरं का इथून, काहीतरी 5 क्यूसेकचं किंवा 5 क्युमेकचं पाणी. म्हणजे याचा क्युमेक कमी आहे आणि मेन कॅनलचा क्युमेक जास्त आहे. म्हणजे म्हणू शकतो आपण ॲट द फील्डवरती जो काही आहे तो आपल्याला काय दिसायला भेटतोय, फील्डवरती आपल्याला डिस्चार्ज जर बघायला गेलात तुम्ही, तो डिस्चार्ज आपल्याला कमी दिसायला भेटतोय. याचा अर्थ डी इज इक्वल टू वावर तेच बरं का, डी इज इक्वल टू हेक्टर पर युनिट क्यूसेक, हेक्टर पर युनिट क्युमेक तो क्युमेक कमी आहे, त्यामुळे ड्युटी आपल्याला जास्त दिसायला भेटेल. सो क्युमेक कमी आहे, ड्युटी आपल्याला जास्त दिसायला भेटेल. मग क्वेश्चन तुम्हाला विचारून घेत असतात की मेन कॅनलवरती ड्युटी किती असते, कुठे ड्युटी कमी असते, कुठे ड्युटी जास्त असते, अशा पद्धतीने आपल्याला विचारून घेतील. राईट. तेवढा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचा. ठीक आहे. तो ड्युटी काय काय असतो तो एक लक्षात घ्या. आता आपण वेगवेगळ्या प्रकार आहेत ड्युटीचे, जसं की काय काय वेगवेगळ्या प्रकार आहेत ड्युटीचे, जसं की काय काय एक आहे ग्रॉस क्वांटिटी. ग्रॉस क्वांटिटी ग्रॉस क्वांटिटी आहे. नंतर नेट क्वांटिटी. राईट. नंतर असतो आपला इथं मध्ये लिहितो लॅटरल क्वांटिटी आणि एक असतो आउटलेट फॅक्टर. राईट. तर आता बघू एक एक करून. ग्रॉस क्वांटिटी म्हणजे काय, ड्युटी ॲट दी व्हॉट, ड्युटी ॲट अ हेड ऑफ कॅनल. हेड ऑफ कॅनल जो होता ना, ड्युटी ॲट हेड ऑफ कॅनल म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं हे वावर आहे. राईट. इथं मेन कॅनल आहे, ह्या मेन कॅनल झाला आपला मेन कॅनल, हा ब्रांच कॅनल झाला. असल्या पद्धतीने ते पाणी येत असतं. राईट. सो या ठिकाणी म्हणतोय मी, म्हणजे वावराचं पाणी असं न आणता डायरेक्टली वावर इथं लावून देणं, असं त्याचं मिनिंग होतो. राईट का. म्हणजे बांधावरती जर का समजा कोणाकोणाची वावरं काय असतात, मेन कॅनलमधून आपण पाणी देत नाही, पण आपण म्हणू शकतो की लगेच पाणी जाऊन वावराला भेटत असेल, तर क्यूसेक त्याचा जास्त दिसायला भेटेल आपल्याला. सो ड्युटी ॲट द हेड ऑफ द मेन कॅनल त्याला म्हणतो आपण ग्रॉस क्वांटिटी. ड्युटी ॲट द हेड ऑफ द मेन कॅनल त्याला म्हणतो आपण ग्रॉस क्वांटिटी. ड्युटी ॲट द हेड ऑफ ब्रांच कॅनल, ड्युटी ॲट द हेड ऑफ ब्रांच कॅनल त्याला म्हणून देतो आपण लॅटरल क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण लॅटरल क्वांटिटी. सो लॅटरल क्वांटिटी म्हणजे काय ते लक्षात राहू द्या. नंतर पुढचा असतो आता ड्युटी ॲट द आउटलेट ऑफ द कॅनल. आपला हा कॅनल, राईट का, ही फील्ड कोर्स आणि इथं आउटलेट असतो, या आउटलेटच्या ठिकाणी म्हणतो मी. सो ड्युटी ॲट द आउटलेट इज नथिंग बट आवर आउटलेट फॅक्टर. राईट. आणि ड्युटी ॲट द हेड ऑफ द लँड इरिगेटेड, जी आपण जमीन बघतोय या बांधावर तर पाणी आणलं इथपर्यंत आपण, तर इथं जी काही ड्युटी असते याला म्हणून देतो आपण नेट क्वांटिटी, याला म्हणतो आपण नेट क्वांटिटी. सो नेट क्वांटिटी, नंतर आउटलेट फॅक्टर, लॅटरल क्वांटिटी आणि ग्रॉस क्वांटिटी, या 4 टर्म तुम्हाला मी सांगून दिल्यात. पुन्हा सांगून देतो. ड्युटी ॲट द हेड ऑफ द मेन कॅनल याला म्हणतो ग्रॉस क्वांटिटी. ड्युटी ॲट द ब्रांच कॅनल त्याला म्हणतो मी लॅटरल क्वांटिटी. ड्युटी ॲट द ब्रांच कॅनल त्याला ड्युटी ॲट द
आउटलेट ऑफ द कॅनल याला म्हणतो मी आउटलेट फॅक्टर आणि ड्युटी ॲट द लँड इरिगेटेड याला म्हणतो मी नेट क्वांटिटी. या 4 टर्म तुम्हाला विचारतील, एवढं लक्षात राहू द्या. मग कोणती ड्युटी मोठी असते आणि कोणती ड्युटी छोटी असते? नेट क्वांटिटी ही जी की ड्युटी आहे याचा क्यूसेक कमी आहे त्यामुळे ही ड्युटी जास्त असते. आणि मेन कॅनलचा हेडला जो की ड्युटी असते ज्याला म्हणतो आपण ग्रॉस क्वांटिटी, ती ग्रॉस क्वांटिटी म्हणजे ती जी ड्युटी असते ती काय असते, ड्युटी कमी असते. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतात. ओके, तो हा पॉईंट झाला आपला याच्याबद्दल. सो हे ड्युटी म्हणजे काय, आता आपण बघू ड्युटी फॅक्टर अफेक्टिंग ऑन द ड्युटी. सो फॅक्टर अफेक्टिंग ऑन द ड्युटी कोणकोणते फॅक्टर आहेत ड्युटीला अफेक्ट करणारे ते आपण बघून घेऊ. कोणकोणते फॅक्टर आहेत ते बघू आपण. सो फॅक्टर अफेक्टिंग ऑन द ड्युटी जे काय आहेत वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे ड्युटीला अफेक्ट करणारे. जसं की काय बरं का, पहिला पॉईंट सांगतो मेथड. तुम्ही नावं लिहा, पटापट नावं लिहून घ्या. ठीक आहे, पहिले आहे मेथड अँड द सिस्टीम ऑफ इरिगेशन. सो मेथड अँड सिस्टीम ऑफ इरिगेशन. मेथड अँड सिस्टीम ऑफ इरिगेशन. मेथड अँड सिस्टम ऑफ इरिगेशनमध्ये मला काय काय दिसायला भेटेल बरं का, तुम्ही कोणत्या पद्धतीची पद्धत वापरतायत. मेथड अँड द सिस्टीम ऑफ इरिगेशन, इरिगेशनची पद्धत कोणती आहे त्याच्यावरून आपली ड्युटी जी आहे ती पण तिचा पण इफेक्ट. जसं की काय, आता मेथड म्हणतोय मेथड अँड सिस्टीम ऑफ इरिगेशन. समजा आपण वापरूया मेथड, आपण कोणती वापरू,